पुढची बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये पोलिसांच्या बीट मार्शलकडून पोलीस इन्स्पेक्टरला मारहाण करण्यात आली। नागपुरातील वाडी पोलीस स्टेशन हद्दीतली ही घटना आहे। 2 बीट मार्शलकडून नक्षलविरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। पोलीस इन्स्पेक्टरला बारमधून ओढत पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं आणि पोलीस स्टेशनमध्येच मारहाण करण्यात आली। पोलीस इन्स्पेक्टरच्या कानाचा पडदा याच्यामध्ये फाटलाय। वाडी पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नेमकं काय घडलं होतं जितेंद्र या सगळ्या घटनेमध्ये? मारहाणी मागचं कारण काय समजू शकलंय का आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्याची सध्या प्रकृती कशी आहे? रिद्धी, जो नक्षलविरोधी पथकातील जे पीडित पोलीस इन्स्पेक्टर आहेत हे एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेले होते। त्या बारमध्ये एका दुसऱ्या टेबलवर बसलेल्या दोघांमध्ये वाद झालेला होता। त्यांनी हा वाद वेळेवर काढून टाकला, म्हणजे वेळेवर शांत केलं। मात्र या घटनेची जी तक्रार किंवा माहिती आहे ती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली, ज्यानंतर वाडी पोलीस स्टेशनमधील 2 बीट मार्शल हे त्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचले आणि विचारपूस करण्यास सुरुवात केली। तेव्हा जे नक्षलविरोधी पोलीस पथकातील पीडित पोलीस निरीक्षक आहेत त्यांना झालेला प्रकार सांगितला, मात्र ते शांतही करत असल्याचं सांगितलं। मात्र त्यानंतरही जे 2 कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी, त्यांनी या पोलीस इन्स्पेक्टरशीच वाद घातला। त्यांना आपल्यासोबत बसवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये आणून जबरदस्त मारहाणी केली। यावेळेस ते युनिफॉर्मवर नव्हते, मात्र मी स्वतः पोलीस असल्याची त्यांनी ओळखही दाखवली। मात्र ते बीट मार्शल होते ते काही मानायला तयार नव्हते। ज्यानंतर जे आहे आता हे प्रकरण वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। पोलीस जे इन्स्पेक्टर आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र पंकज मडावी असं ज्या बीट मार्शलचं नाव आहे त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याच्या विरोधात वाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलेला आणि पुढील चौकशी आता ही वरिष्ठ स्तरावर करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। रिद्धी, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।